प्रमाणाची. या आठवड्यात मिरज पूर्व भागाला अवकाळी पावसाने गारपिटीने नुकसान केले असताना चोरट्यांनी ही संधी साधून घेतली आहे. आधीच अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामध्ये शेतकरी सावरतोय ना सावरतोय, तोच चोरट्यांनी कॅनॉलवर बसवलेली मोटर चोरीला नेऊन शेतकऱ्याला शॉक दिला आहे. नमस्कार, मी दशरथ दळवी. सकाळी साधारण 7च्या दरम्यान मी मोटर सुरू करण्यासाठी इथे आलो होतो. पण मोटर सुरू होत नसल्याने शेवाळ अडकले काय बघण्यासाठी मी मोटरकडे आलो. पण शेवाळ काढताना बघितले की बाबा मोटरच नाही आहेत. पाईप कट करून इथल्या मोटरी नेलेल्या आहेत. 3 मोटरी इथल्या चोरीला गेलेल्या आहेत. किरण पाटील यांच्या, ऋतुराज ममरदंडे आणि दशरथ दळवी अशा 3 मोटरी इथून चोरीला गेलेल्या आहेत. साधारणतः प्रत्येक मोटरची किंमत ही 20,000च्या आसपास आहे. टोटल 60,000चं मोटर म्हणजे चोरीला गेलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी याची दक्षता घेऊन याचा तपास करावा ही विनंती. आणि तसेच या 4 दिवसात झालेल्या गारपिटीमुळे सुद्धा शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे. मोटरी गेल्यामुळं याचा झटका अजून बसलेला आहे शेतकऱ्यांना. तरी लवकरात लवकर पोलिसांनी याची दक्षता घ्यावी ही विनंती. एरंडोली मल्लेवाडी हद्दीमधील दशरथ दळवी, किरण पाटील, ऋतुराज ममरदंडे यांच्या कॅनॉलवर बसवलेल्या 3 मोटरी चोरट्यांनी काल रात्री लंपास केल्या. साधारण 60,000 किमतीची चोरी या ठिकाणी झाली आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघसाहेब यांच्याशी आपण फोन लाईनवरून प्रतिक्रिया घेतली. पाहुयात ते काय म्हणाले. सर, माझा प्रश्न आहे की अगोदरच अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि आता कॅनॉलला पाणी आलंय, मात्र सध्या कॅनॉलवरच्या मोटरी चोरीला जाण्याचा प्रकार वाढत आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? यामध्ये काल परवा 2 दिवसापूर्वी पण आपण एका पारधी जोडप्याला मोटर चोरी करताना मोटर घेऊन जात असताना पकडलेलं आहे. ओके. तर याच्यामध्ये ह्या ग्रामीण भागामध्ये हद्दी खूप दूर दूर असल्यामुळं शेतकऱ्यांच्या मोटरी चोरी जाण्याचे प्रकार उन्हाळ्यामध्ये वाढतात. हे खरं आहे. त्याच्यामध्ये आपण काही गोपनीय माहिती काढून कोण चोर आहेत यांना पकडण्याचा प्रयत्न करू. परवा सुद्धा एक जोडपं पकडलेलं आहे पारधी समाजाचं.